इकलाक खान मेला तर रोष कोणावर येणार? भोसल्यांवरच ना? अहो साहेब, याबद्दल आपलं बोलणं झालंय. पण तेव्हा अंगाशी येऊ नये म्हणून कशावरून जिजाबाई खोटं बोलल्या नसतील? अहो मग तेव्हा अंगाशी येऊ नये म्हणून वहिनी साहेब आत्ता लटकं बोलणार का? अरे ती शंभू महादेवासमोर. अहो साहेब, असं का बोलताय? आपण नको त्या गोष्टीत बळ खर्ची घालतोय. आणि जर विश्वास नव्हताच तर मग कशाला फोन उचलायला लावलं? दादासाहेब, तुम्ही भोळे आहात. तुम्ही ज्यांची बाजू घेताय ते दोघं कसे आहेत याची तुम्हाला तसूभरी कल्पना नाही. ते आत वेगळे आहेत आणि बाहेर वेगळे. संभाजीराजा, आपण जसे असतो ना तसं आपल्याला जग दिसतं. आणि ते कसे आहे ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि आतून असे बाहेरून तसे ही भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. राहिलं आमचं आधी कधी पटलं होतं म्हणून हे पटेल. भाऊसाहेब, तुम्ही पंत कारभारी यांना बोलून खातर करून घेऊ शकता. पण आत्ता शहाजीराजांनी वाटणीची भाषा सुरू केली. काय? विचारा त्यांना. शक्यच नाही. मग आत्ताच पंत आणि कारभारी बोलवून सोक्षमोक्ष लावून टाक. आम्ही सांगतो. मंबाजी राजांचा गैरसमज झाला असेल. नाही, तुम्ही पुणे सुपे जुन्नर वेगळे आणि वडगाव देऊळगाव वेरूळ वेगळे अशा यादी करायला सांगितलं नाहीत? नाही सांगितलं ना, पण गावोगावच्या याद्या करायला सांगितल्या. वाटणीच्या नजरेने आम्ही त्याच्याकडे बघत नव्हतो आणि बघणारही नाहीत. आपल्याला कारभार स्वच्छ ठेवायला हवा, सारा वेळेवर भरला जावा, ह्यासाठी गावोगावच्या याद्या वेगळ्या करा असं आम्ही सांगितलं होतं. आम्ही वजीर आजम हुजुरांना शब्द दिलाय की आमचा सरंजाम नीट सांभाळू. याद्या वेगवेगळ्या केल्या नाहीत तर नेमका सारा कुठून कमी येतोय हे कळणार कसं? हे सगळं त्या खानावरच्या हल्ल्यामुळे झालंय. आणि आमचा कयास आहे की अहो साहेब, आम्ही सांगितलं ना, तो विषय संपलाय. तर कयास कशाला हवाय? दादासाहेब, ते तुम्हाला सांगत नाहीयेत ना? काकी साहेब, तुम्ही काहीतरी म्हणत होता, सांगा. जिजाबाईंनी लटकी शपथ घेतली आहे. नाही काकी साहेब, खर तर आमच्यापेक्षा तुम्हाला त्यांचा जास्त सहवास लाभलाय. जिजाबाई साहेब कधी लटकी शपथ घेणार नाहीत. हे आधी बोलल्या नसतील, पण आता बोलत नाहीयेत हे तुम्ही कसं सांगू शकता? इकलाक खान मेला तर प्रकरण आपल्या अंगाशी येईल हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे आधीच सावधगिरी दाखवायची म्हणून ते असं बोलू शकतात. दादासाहेब, एक संकट टळलंय. इकलाक खान शुद्धीवर आलाय. इकलाक खान वाचला, दौलताबादला गेला. निघून नाही गेला, पळून गेला. शंभू महादेवाचे आभार माना. स्वारींना काय म्हणायचे आहे आम्हाला समजले नाही. अजूनही तुमच्या मनात आमच्याविषयी विश्वास नाही असा त्याचा अर्थ आहे का? दुधानं तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितात. आम्ही विचारतोय, स्वारींचा आमच्यावर विश्वास नाहीये का? अजूनही मनात संशय आहे का? तुमच्याच पद्धतीने विचारायचं तर तुम्ही जबाब टाळताय. आम्ही जबाबच देतोय. तो तुम्हाला कळत नसेल किंवा कळून घ्यायचं नसेल त्याला आम्ही काय करणार? आमच्या स्वारींचा आमच्यावर विश्वास आहे की नाही एवढंच हवं. खरं तर जेव्हा सगळे जमले होते
तेव्हा आमच्या बाजूने एकही अक्षर निघालं नाही याचं कारण आम्ही समजून घेतलं की स्वारींच्या मनात संशय असेल. पण देवावरचं फूल उचललं तरीही मनात संशयाची जाळी आहेतच. याला काय म्हणायचं? मग आम्ही आता काही मागचं काढतोय का? मग तुम्ही का काढता? मग इखलाक खान वाचला, पळून गेला, त्यासाठी शंभू महादेवाचे आभार माना, हे काय असतं? याला मागची झालर नाहीये का? याचा अर्थ तुम्हाला देवघरातही शंका वाटत होती आणि फूल उचलल्यानंतरही तुमची शंका फिटली नव्हती. मग आम्ही काय करायला हवं होतं? तुम्हीच सांगा. तुम्ही तेव्हाच सगळ्यांसमोर ठामपणे सांगायला हवं होतं की जिजाबाईंनी फूल उचलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. त्या जे बोलल्यात तेच प्रमाण आहे. आमच्या अंगावरचं मूठभर मांस वाढलं असतं, पण नाही. हे आम्ही नक्कीच म्हटलं असतं, अगदी ठासून म्हटलं असतं. सर, आमचा विश्वास अभंग ठेवला असता तर त्याला तडा कोणी दिला? आम्ही की तुम्ही? आम्ही कधी विश्वासभंग केला? स्वतःचं कर्तृत्व कसं विसरता? वजीर आजमकडे गेलात, ते आम्हाला सांगून गेलात, आल्यावर सांगितलं, आमच्यापासून लपून ठेवलं. स्वतःच्या मनाला विचारा. ह्या गोष्टीमुळे काही होवो अगर न होवो, आपण आपल्या माणसाचा विश्वास गमावून बसणार आहोत, असा विचार मनात नाही आला? हो, ते घडलं, पण ते काही आम्ही जाणून बुजून केलं नव्हतं. ती वेळच तशी होती. हाँ, वक्त की नजाकत कहिए और क्या। वजीर आजम मलिक अंबर जी, ये तो हम भी समझते हैं, अभी तो हम भी वजीर आजम हैं, लेकिन आपके जैसी किस्मत हमारे नसीब में नहीं। खैर, एक सवाल था, आपके हाथों में ऐसी कौन सी लकीरें हैं कि आप आसमान की ऊंचाइयों को छू रहे हैं? आसमान छू रहे हैं, ये मानना आपका बड़प्पन है। रही बात लकीरों की, तो हम किस्मत पर नहीं, मेहनत पर जोर देते हैं। निजाम शाही परचम दूर दूर तक लहराता रहे, ये मंजिल है। हमारी भी मंजिल अलग नहीं है वजीर आजम। फर्क है वजीर आजम मियां राजू, फर्क है। गौर फरमाइए, आपके यहां आपके सरदार आपस में झगड़ के अपनी ताकत आजमाते हैं, आपको उसमें मजा आता है, लेकिन हमारे सरदार दुश्मनों से लड़कर जीत हासिल कर लेते हैं। आपस में लगाव है, अगर वो आपस में लड़ेंगे तो हम उनकी जागीरी निकाल देते हैं। गुस्ताखी माफ हो अब्बा हुजूर और वजीर आजम मियां राजू जी, मगर हमसे रहा नहीं गया। आपके भेजे हुए सरदार पर वेरूल में हमला हुआ और वो शाहजी राजा ने करवाया। ये आपकी तौहीन है। वजीर आजम के भेजे हुए सरदार पर हमला मतलब हमारे अब्बा हुजूर पर हमला। फतेह खान, जरा सब्र रखिए। उनका कसूर नहीं है मलिक अंबर जी। फतेह खान साहब, आपके अब्बा हुजूर यकीन कैसे करें? जो भी घायल सरदार है, आप उन्हें पेश कर सकते हैं? जी जरूर, अभी लाता। क्या हुआ? आप तो फरमा रहे थे कि आपके सरदारों में लगाव है, लेकिन ये तो हमारी नजरों में बगावत है। अब तो आप शाहजी राजा की जागीरी वापस ले लेंगे, है ना? आम्ही मनसबदार आहोत आणि मनसबदाराला सुद्धा काही बंधन असतात, जी त्याला पाळावीच लागतात.
नशीब इकलाक खानचा काळ आला होता, त्याची वेळ आली नव्हती. तो कोणी साधू संत नव्हता. हो, पण तो वजीर आजमने पाठवलेला सरदार होता ना, आणि आम्ही वजीर आजमला उत्तर देणं लागतो. आणि बाकी कोणाला उत्तर देणं लागत नाही ना. नात्याची बंधनं, अग्नीला साक्ष ठेवून घेतलेली वचनं, लहानपणी रंगवलेली स्वप्न आणि आता सत्यात बांधलेली विश्वासाची गाठ, हे सगळं एका घटनेनं बदलून जातं का? आमची गलती झाली, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, पण याचा अर्थ आमचं पुढचं प्रत्येक पाऊल हे गलतच ठरणार आहे का? आमच्याकडं साफ दिलानं, साफ नजरेनं, आधीच्या विश्वासानं तुम्ही पाहणारच नाही का? सांगा. आमच्याकडं साफ दिलानं, साफ नजरेनं, आधीच्या विश्वासानं तुम्ही पाहणारच नाही का? सांगा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असं रोखून जखडत्या नजरेने आम्हाला विचाराल आणि आम्ही हो म्हणू? आम्ही तुमच्याकडे जबाब मागणार नाही तर मग कोणाकडे मागणार? तुम्हीच सांगा. आम्ही फक्त तुमचं कुंकू म्हणून या दालनात राहिलो असतो तर तुम्ही जे म्हणताय ते रास्तच होत, पण तसं नाही. आम्ही ह्या वाड्यात राहतो, ह्या परगण्यात राहतो आणि या निजामशाहीत सुद्धा राहतो, हे लक्षात घ्या. ही आडवळणाची भाषा नको, सरळ सांगा. मग सरळ भाषेतच सांगतो. आम्ही आधी पातशहाला उत्तरदायी आहोत, मग वजीर आजमना, त्यानंतर वाड्यातल्या थोरा मोठ्यांना आणि मग तुम्हाला. समजलं? हा क्रम लक्षात घ्या. जेव्हा एखादी घटना होते तेव्हा आम्हाला ह्याच क्रमाने जबाब द्यावे लागतात. म्हणजे यात रयत कुठेच नाहीये. आम्ही कुठेच नाही हे आम्ही समजून घेऊ, पण रयतेलाही जर कुठे स्थान नसेल तर मग मान मरातब कशाचा? मनसबदारी कुणासाठी? आपण ज्यांना देणं लागतो त्यांचा या यादीत साधा उल्लेखही नाही. अहो, तुम्ही दोन टोकं गाठता, एक तर नात्याचा वास्ता देता किंवा रयतेचा. पण हे दोन्ही केव्हा शक्य आहे ते तरी समजून घ्या ना. नात्याचा म्हणजे तुमचा आणि रयतेचा आम्ही तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा आम्ही सगळ्यांना शांत ठेवू शकू, सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकू, तेव्हाच ना. हेही चूक आहे. म्हणजे त्यांना खुश ठेवलं तर मेहरबानी म्हणून ते तुम्हाला तुमच्या नात्याचा आणि तुमच्या रयतेचा विचार करायला वेळ देणार, खुशिया खैरात मध्ये वाटणार, असंच ना? त्यांची मेहरबानी नसेल तर हे काही शक्यच नाही असाच त्याचा अर्थ होतो, हो ना? आम्हाला हेच नामंजूर आहे. ये फुईनळ्या, उगा का उडतो रे? शस्त्र कधी फेकत्यात का? चल उचल, उचल आणि पाया पाड. उचल. गोमाजी काका, अहो ते इकलाक खान पळाला म्हणजे शुद्धीवर आला. अरे मग चांगलंच आहे की. अहो तो बाबळीचा काटा माझ्या आयुष्यात खुपलाय, आणि असा खुपलाय समजा आयुष्याच इसकाटून गेलं, आणि तुम्ही म्हणताय तो वाचला, हे चांगलं झालं. अरे जिजाक्कांच्या वरचं किटाळ गेलं बघ. अहो त्यो गेला, पण राजांच्या आणि बाईसाहेबांच्या नात्यातलं शेवाळ अजून बी तसंच आहे. म्हणजे अहो म्हणजे त्याच्यामुळंच बाईसाहेबांमध्ये आणि राजांमध्ये परत वाचलंय. अरे बुजगावण्या,
संसारात भांड्याला भांड लागलं तेव्हाच त्याची गोडी वाढतीये. आणि इखलाक खान पळाला म्हणजे भांडणातला जीवच गेला. आता बाचाबाची होईल फर्निस ती पोकळ. तू नग ध्यान देऊस. आम्ही यात लक्ष घातलंच नव्हतं, पण वाड्यात सगळीकडे हीच चर्चा आहे म्हणून तुला विचारतो. तर तूही काही सांगत नाहीयेस. म्या काय बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं व्हायचे. गोदा, एक लक्षात ठेव, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आणि कुणाकुणाची तोंड धरणार म्हणून तुला विचारतोय. अगं, आपल्या माणसाला आपल्याला सांगता येईल. तू तरी सांग आम्हाला. जिजाक्का लई दुखावल्या हाय. राजांच्या मनास बी काही येत नाही. आता तुम्ही तरी समजूत घाला. नाही म्हणजे तसं एकमेकांवर लई जीव आहे त्यांचा. पर आता कुणाची नजर लागली ठाव नाही. आत्ता गाठ सुटल, आत्ता गाठ सुटल असं वाटत असताना दुसरी गाठ बसतीच आहे. आणि ती बी पहिल्या परीच घट बसते. कसा गुत्ता सोड बाबा काय कळत नाही बघा. कहिए, आपकी मेहरबानी तो नहीं? भला हम क्यों करेंगे? हमने उनको नाखून को तेज किया है, मशक्कत हो चुकी है. ऐसे जाबाज सरदारों को अपने पास लेने का ख्वाब देखना मुमकिन है? हमें उम्मीद है अगर भूचाल भी आएगा तो अब शक की निगाहों से हमारी तरफ ही देखेंगे. इकला खान, ये कैसे हुआ? किसने किया ये पूछिए. ये हमला शाहजी राजा ने करवाया. दो वजीर आजम के रहते हुए अपनी राय बिना मांगे देना, ये फरमाबदारी की हद से आगे. वो गलत नहीं है, वो जवान है, उनका खून खोल रहा है. ये वार शाहजी राजा का नहीं है. उनका निशाना कैसा है हम जानते हैं. फतेह खान भी जानते हैं कि उनका निशाना कभी चूकता नहीं. इकला खान, आप बच गए हैं, इसका मतलब हमला किसी और ने किया है. गुस्ताखी माफ हुजूर. जब हमला हुआ तब हम नींद में थे. हमला वेरुड़ में हुआ है तो किसी ने भी किया हो, कसूरदार शाहजी राजा ही हैं और सजा उन्हीं ही को होनी चाहिए. तो आप क्या फरमाते हैं? ठीक है, जागीरी वापस लेना. लेकिन इस बात की तहकीकात होनी चाहिए. जागीरी वापस लेनी है तो तहकीकात हम करेंगे. अब्बा हुजूर, हमें इजाजत दीजिए. सही फरमा रहे हैं फतेह खान साहब. जिस जगह पर आप बचपन में जलील हुए थे वहीं जाके उन्हीं की जागीरी छीन लेना ये कुदरत का इंसाफ है. आप जाने की तैयारी कीजिए और जाने के पहले हमें मिलकर जाइए. इकला खान, आप राज हकीमों से दवा कीजिए. जी हुजूर.
तब हमें भी इजाजत दीजिए। आपसे हमेशा कुछ न कुछ सीखने मिलता है वजीर आजम। अहो साहेब, आम्हाला बोलवलं? हो, म्हटलं वाड्यावर होत असलेल्या चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही? नाही हो. कशावर चर्चा चालू आहे? अहो साहेब, तुम्हाला ठाऊकच आहे ना, कारभारातील कामात आम्ही इतके बुडून जातो की मान वर करायला सुद्धा फुरसत मिळत नाही. त्यात शहाजी राजेंनी नाही ते नियम सुरू केलेत. मंबाजीराजे, आता सगळे नियम शिथिल होणार आहेत बघा. काय म्हणताय? खरंच? हो मग, तुमच्या डोईवर असणारा कामाचा ताण आम्हाला ठाऊक नाहीये का? म्हणूनच म्हटलं, त्यांच्यातले वाद ही तुमच्यासाठी पर्वणी आहे. आता झटापट जम बसवा. पण शहाजीराजे त्यासाठी नियम शिथिल का करतील ते नाही कळलं. अहो, लक्ष लागायला हवं ना, तेच नाहीये. आणि लक्ष केव्हा लागतं? जेव्हा मन शांत असतं. आणि मन केव्हा शांत असतं? जेव्हा नात्यात शांतता असते. नातं एकदा गढूळ झालं ना की मग काहीच उरत नाही. ते ना एका कपड्यासारखं असतं. एकदा एखाद्या ठिकाणी विरलं की कितीही टाके लावून जोडा, ते पूर्वीसारखं कधीच होत नाही. होय ना? मग शहाजीराजे आणि वहिनी साहेब यांच्यातलं नातं पूर्वीसारखं व्हावं अशीच काकी साहेबांच्या साक्षीने तुम्ही प्रार्थना करा. नाहीतरी उपयोग होत नाही म्हणता ना, मग प्रार्थना करायला काय हरकत आहे? अजून थाळाला सुरुवात केली आहे का? अजून एक घास सुद्धा खाल्ला नाही. शहाजीराजे, आजकाल तुमचा सूर जरा वरचा लागतोय. पूर्वी चार चौघात भान ठेवायचा तुम्ही. मंबाजीराजे, अहो माणूस थाळ्याला बसलाय, हेच जर कोणी विसरलं असेल तर काय करणार? पुढे पुढे वाढावं तसं सगळं एकदाच भसाभस वाढलं, मग आणखी काय म्हणणार? राजे, कोणाचाही राग कोणावर काढू नये. थाळ्यावर तर नाहीच नाही. कुणाचा राग कोणावर म्हणजे? आम्हाला समजलं नाही. हा, जिजाबाईंचा राग गोदावर काढला असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही हो, असं का करतील ते? सुनबाई कुठे आहेत? आज काहीतरी विशेष बनवणार होत्या ना त्या. हो हो, हे काय, आलोच. आपल्या स्वारींच्या पसंतीचं करण्याचं सुख वेगळंच ग बाई. आणि आमच्या सुनबाईंना ते लाभलंय. ही शंभू महादेवाचीच कृपा. जिजाबाईंनी सुद्धा राजांच्या पसंतीचं काहीतरी बनवलंय. अहो मग वाढा ना. नाही नको, म्हणजे तुम्ही वाढा ना. छे छे, आम्ही कसं? तुम्ही बनवलंय तर तुम्हीच वाढा. आपल्या हक्काच्या माणसांना वाढण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शहाजीराजे,
आता शब्द नकोय, मान राखायचंय. हं? बाई, जिजाबाईंनी केलेल्या खिरेला हात सुद्धा लावला नाहीये. ते सोडून सगळं खाल्लंय शहाजीराजांनी. थाळ्यावर राग काढायचा नाही, सांगितलं होतं ना आम्ही. आता हे बहाणे कशासाठी? बहाणे नाहीत. आज सगळंच तिखट लागतंय. गोड पदार्थही तुम्हाला तिखट लागू लागलेत वाटतं. भाऊसाहेब, तुम्हीच म्हणता. माणसाचा स्वभाव त्याच्या हातून पदार्थात उतरतो. तीच चव लागते. म्हणजे जिजाबाई तिखट आहेत आणि म्हणून सगळा थाळा तिखट लागतो असं स्पष्ट म्हणा की. भीड कसली आलीये? कोणी काहीही बोलायची गरज नाही. झालं असेल तर उठायला हरकत नाही. जिजा, आम्ही जिजा हाक मारली म्हणून धावत आलात? हो. आता कोण चूक कोण बरोबर हे आम्हाला विचारू नका. आम्ही जशा शहाजी राजांच्या आऊ आहोत तशाच तुमच्या सुद्धा आहोत. पण एकच एक धरून ठेवून कसं चालेल? जिजा, आता मोठ्या झालात तुम्ही. हो ना, पण लहानपणी तेच सांगायचे की एखादी गोष्ट धरून ठेवू नये, कुबड येतं. आणि आता ते काय करताय? तेही क्षणाक्षणाला. आम्हाला की तुम्हाला एक सांगू का? कोण बरोबर कोण चूक हे आपण नको बघूया. माणसं क्षणात तोडता येतात, पण ती जोडता आली पाहिजे हे आपलं कौशल्य.
आणि ते कौशल्य फक्त आपल्याकडेच असायला हवं ना? तालमीत बचावाचा पवित्रा असतो. आमच्याशी बोलताना तुम्ही तसाच बचावाचा पवित्रा घेताय. तुम्ही जर असं केलं तर आम्ही काय सांगतोय हे तुम्ही कधी समजूनच घेऊ शकणार नाही. नाही, तसं नाही होणार. आम्ही घेऊ समजून, पण ते तुम्हाला दुखावतायत असं तुम्हाला वाटतंय. नाही, ते दुखावतातच आहेत, बरोबर ना? त्यांनाही तुम्ही कुठेतरी चुकीच्या वाटूच शकता. मग अशानं हे कधी संपणारच नाही. आम्हाला नेमकं सांगता येत नाहीये. आम्ही तुम्हाला काय सांगतो ते ऐकून तर घ्या. अशी वेळ आमच्यावर कधी आली नसेल का? पण अशा वेळी आम्ही काय उपाय करायचो ते आम्ही तुम्हाला सांगतो. आमच्या सासूबाई आम्हाला काय सांगत होत्या ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण आधी आम्हाला शब्द द्या, तुम्ही आमचं ऐकाल. पण काय करायचंय ते तरी सांगा. आधी आम्हाला शब्द द्या. आम्ही तुमचा शब्द पाळला नाहीये का? हा सुद्धा पाळू. सांगा. दादासाहेब अजून झोपलेले? आश्चर्य. थोडा उशिरा लागला. अजून जाग नाही. कमाल आहे. दादासाहेब, 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 आठवतं आपण झुंजात असताना मोरारी दत्तो असेच झोपले होते. तेव्हा आपण म्हणालात की उठवू नका, घोंगड्या सकट नदीच्या पाण्यापर्यंत घेऊन जा. उठल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यांचा. तुम्हाला पाहून मला त्यांचीच याद आली. मी पण तसंच करू का? नाही, नको. तुम्हाला अशी थट्टा मस्करी आवडायची नाही, कल्पना आहे आम्हास. दादासाहेब, दादासाहेब, अहो पाहिलत का सूर्य किती वर आलाय ते? तुम्ही आज आम्हाला जाग करायला तुम्ही आलात? होय, आऊसाहेबच म्हणाल्या दादासाहेबांना बघून या. का? तुमचे वहिनी साहेब कुठे आहेत? ते ठाऊक नाहीये, पण आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो. येऊ आता? एवढा गुस्सा की आज आम्हाला हात माराविषयी सुद्धा वाटली. आम्हाला चाहूल कशी लागली नाही? आज रात्रभर तुम्ही दालनात आलाच नाही, मग कुठे आहात? वहिनी साहेब, हो, वहिनी साहेब, इतकं दचकायला काय झालं? राणी मनी नसताना आवाज आला ना? पण तुम्ही तर आम्हाला लहानपणापासून ओळखता. नाही हं, रोज नव्याने ओळख होते म्हणा ना. वाड्यात चर्चा चालू आहेत त्यात वेगळी ओळख असते. स्वारी काही सांगतात त्यात वेगळी ओळख असते. आणि काल तर आम्ही प्रत्यक्षच पाहिलं. आम्ही जिजाबाईंच्या जागी असतो तर आम्हाला रडूच आलं असतं. वहिनी साहेब, आम्ही काही ठरवून केलं नव्हतं, ते झालं. बरं, तुम्ही त्यांना पाहिलेत का? कोणाला? जिजाबाईंना? हो. का? काल तर त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नव्हतं. मग आज एवढी चौकशी का? चिंता करू नका, त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाहीये. सांगण्याचा मुद्दाच नाहीये वहिनी साहेब. बरं, तुम्ही त्यांना पाहिलेत का? तुम्ही एवढी का चौकशी करताय तेच आम्हाला कळत नाहीये. काही झालंय का?
त्या दालनात नाहीयेत. तुम्ही पाहिलेत का? नाहीतर थाळ्यानंतर पुन्हा वाद झालेला दिसतोय. नाही वहिनी साहेब, आम्ही शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही त्यांना काहीही बोललो नाहीत. आम्ही गेलो आणि झोपी गेलो. आम्हा बायकांना रडवून तुम्हा पुरुषांना बरी झोप लागते. वारींचंही तसंच. बिचाऱ्या जिजाबाई रात्रभर झोपल्या नसतील. म्हणूनच आम्ही शोधतोय. त्या कुठे असतील ते पाहतोय. ते आमच्या सुनबाईंना ठाऊक नसणार. त्या कुठेतरी तलवार चालवत असतील. तलवार? जीभ नाही तर तलवार. काहीतरी सतत चालवत असतात त्या. बाहेर चौकात बघा. हो साहेब, तुम्ही त्यांना पाहिलत का? अहो राजे, देवघरात आलात ना तुम्ही? देवाला नमस्कार करणं नाही की थोरांच्या पाया पडणं नाही, आणि हे काय विचारणं झालं? औक्षवंत व्हा. सांगा ना, तुम्ही त्यांना पाहिलत का? कोणाला पाहिलत का? कोणाविषयी विचारणा करताय तुम्ही? जिजाबाई, त्यांना पाहिलत का? हां, कालची खीर सकाळी सकाळी हवी आहे का? काल तिखट लागली होती, मग आता तरी गोड लागतीये का? हे बघायचंय का? नाही भाऊ साहेब, आज सकाळपासून त्या आम्हाला दिसल्याच नाहीत. म्हणजे त्या दालनात नाहीत? अगं बाई, अहो मग कुठे गेल्या? आणि कधीपासून? सकाळी की रात्रीपासूनच नाही? ते ठाऊक नाही, पण तुम्ही सांगा ना. पुन्हा वाद झालेला दिसतोय. नाही, त्या जिजाबाई सुद्धा ना थांबत नाहीत. तुम्हाला दिसल्या ना तर पाठवून द्या इकडे, चांगलं सुनावतो त्यांना. नाही आऊसाहेब, त्यांची काही गलती नाही. म्हणजे आम्हीच त्यांना सकाळपासून शोधतोय, त्या दिसल्या नाहीत. असतील इथेच कुठेतरी असतील. हा, आम्ही बघतो. येतो आऊसाहेब. हिराजी जी, ते हे दिसले का? कोण जी? ते नाही का, जे तुम्ही आणि ते एकत्र राहता ते? हा, म्हणजे गोमाजी काका. हा, म्हणजे बाईसाहेबांचे पाठराखे. हा, तेच. सकाळपासून ते दिसले नाहीत, आणि गोदा सुद्धा दिसले नाही. ते होय, ते बाईसाहेबांसंग असतील. तुम्ही नका घोर घेऊ. बाईसाहेबच सकाळपासून दिसत नाहीत, तोच तर घोर आहे ना. आम्ही गोदा किंवा गोमाजी काका यांना शोधतच नाही, बाईसाहेबांना शोधतोय. असं होय? बघ तुम्ही इथंच कुठं रपेट मारायला गेले असते. बघा आणि चौकशी करून आम्हाला लगेच सांगा. जी. हिराजी, राजे येत आहेत, पण आधी आम्हाला तर सांगा, काही लागला का शोध? कुठे आहेत त्या? नाही म्हणजे तसा शोध नाही लागला. मग राजांना काय सांगणार? शोध लागला नाही म्हणून? अरे उगाच त्यांच्या नाराजीचा बळी होशील. तू एक काम कर, तू जा, आम्ही सांगू त्यांना. हिराजी, हे काय खबर न देताच माघारी जात आहे? नाही, आम्हीच सांगितलं. आणि का आम्ही काय एकाचं दोन करून सांगणार आहोत का? हिराजी, आम्ही तुम्हाला विचारतोय, जी काही खबर असेल ती तातडीनं सांगा. बाईसाहेबांनी आणि गोमाजी काकासनी
आणि ते आहेत ना ते पाठराखीन, हा गोदा, काय त्यांचं? अहो ते तिघं बी कुठं दिसना झालेत आणि सकाळपासून त्यासने कोणी पाहिलं बी नाही. सवयच आहे त्यांना न सांगता जायची. वजीर आझमकडे गेला आणि एवढा बखेडा झाला, पण बघा सवय सुटतेय का ते? काकी साहेब, आता त्यांना बोल लावून काही उपयोग होणार आहे का? आता तातडीने त्यांचा शोधच घ्यायला हवा. हिराजी, आपण लगेच त्यांना शोधून येऊ. जी. आम्ही आऊसाहेबांना सांगून येतो. चला. बघा, काळजी असावी तर अशी, नाहीतर त्या जिजाबाईंना काय पडली आहे का? हिराजी, तुम्ही इथेच थांबा. आऊसाहेब, गोमाजी काका आणि गोदा सुद्धा वाड्यात कुठेच नाहीयेत. गोमाजी काका आणि गोदा सुद्धा वाड्यात कुठेच नाहीयेत. सुद्धा म्हणजे जिजाबाई आणि ते दोघेही नाही, असंच म्हणायचंय का तुम्हाला? अहो मग जिजाबाई त्या दोघांना घेऊन गेल्या नसतील कशावरून? असे तिघे थोडीच नाहीसे होणार आहेत. उगाचच दडपण घेताय. हे आमच्या ध्यानातच आलं नाही. म्हणून मोठ्यांना विचारावं असं म्हणतात. पण मग कुठे गेले असतील? आता सांगायची वेळ आलीये असं वाटतंय. म्हणजे तुम्हाला माहितीये? आऊसाहेब, मग सांगा ना. अशा वेळी आम्ही काय उपाय करायचो ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण आधी आम्हाला शब्द द्या, तुम्ही आमचं ऐकाल. आधीच सांगितलं असतं तर त्याचं मोल राहिलं नसतं, म्हणून सांगितलं नाही. तुमच्या अस्वस्थतेचं कारण कळलं म्हणून आता तुम्हाला सांगतोय. आऊसाहेब, असं काय करताय? सांगा ना, आम्हाला धीरच धरवत नाहीये. आम्हीच त्यांना माहेरी पाठवलंय, सिंदखेडला. सिंदखेडला? आऊसाहेब, पण आऊसाहेब, सिंदखेडला का? मग काय करणार? तुमच्या वादांचे आवाज दालना बाहेर येऊ लागले. पंक्तीत 4 चौघेही असतात, याचाही मुलाईजा तुम्ही ठेवेनासे झालात. मग करणार काय? आऊसाहेब, तुम्हीच म्हणता, माणसाचा स्वभाव त्याच्या हातून पदार्थात उतरतो. तीच चव लागते. म्हणजे जिजाबाई तिखट आहेत आणि म्हणून सगळा थाळा तिखट लागतो असं स्पष्ट म्हणा की. अहो, पण ते माहेरी काय सांगणार? आऊसाहेब, आधीच ताप कमी का आहे, आता हे सगळीकडे पसरलं तर हा ताप कमी होणार आहे का? हा वाढेल. आता तो तुमचा आवडता ताप आहे, तुम्हीच बघा. बिंबाबाई साहेबांना सांगून या, थोरल्या वहिनी साहेब, मधल्या वहिनी साहेब आणि सुवासिनींना घेऊन या म्हणावं. नजरबाज सांगून गेलेत की मंडळी सिंदखेडात वेशीपर्यंत आलेत. म्हणजे औक्षण, पायावर पाणी सांडणं, दूध सांडणं, भाकर तुकडा, या सगळ्या गोष्टी तयार ठेवून इथे उभे राहू म्हणावं. हा, कोणी तिष्ठत राहायला नको. निघा आता, निघा. दत्ताजी राजे, तुमची कामगिरी ध्यानी आहे ना? काकासाहेब, ज्या जबाबदाऱ्या तुम्ही घ्यायचात त्याचा तर आम्ही घेतोय. विसरू कसे? अहो तसं नाही, आजचा दिवस विशेष आहे ना, सगळं विसराल म्हणून म्हटलंय. नजरबाज, मेणे, शिबंदी यांची जबाबदारी पार पाडून या. जगदेवा, तुम्ही आमची जागा घेतलीत आणि तुमच्या जागी दत्ताजी राजांना तयार करताय. दादासाहेब, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून सगळं शक्य आहे. बर, पण मग आता एक काम करा, तुम्ही स्वतःच मंडळींना बोलवायला जा. त्याशिवाय त्या काही येणार नाही. आणि त्यांना म्हणावं
कुणी परक माणूस येणार नाही, तर घरचीच माणसं आहेत. बघा, स्वारी आपल्या येण्यावरून बोल लावतायत. मंडळी दारात येईपर्यंत काय ते बोल लावती. हो ना, नंतर कुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडतो का बघा. हो मग, त्यांना बघितल्यावर सगळ्यांचे बोल जबानीत जिरून जातात. फक्त तेवढंच नाही काही, इकडच्या गंगा गोदावरीला पूर येतो म्हणे. जगदेवा बघितलं का कशी आमची थट्टा करतायत ते बघितलं. मंडळी आली. चला. या. या. आत या. दत्ताजी, अहो तुम्ही म्हणालात मंडळी आली आहेत. जावई कुठं राहिलेत? आम्ही जाऊबाईंना म्हणालोच होतो, जसा नवस स्वारींनी जिजांच्या वेळी केला होता तसाच नवस आता जिजा आपल्या स्वारींना घेऊन येणार आणि रेणुका मातेला करणार. आमचे शब्द खरे ठरवलेत. हो, पण त्यासाठी स्वारी पण बरोबर हवी ना. काय जावई कुठे आलेत? एकट्यानंच झाडलंय. हय्या एकट्या काय करणार? मागाहून येत असतील ना. पण देवीला नवस जोडीने करायचा असतो. हा पुरे पुरे. हा, अहो आता मोठ्या झाल्यात त्या. जिजाबाई झाल्यात. नाही हा, बाकी आम्ही सगळं ऐकून घेऊ, पण आपल्या गडीत आम्हाला कोणी जिजाबाई म्हटलेलं आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. आम्ही इथं जिजाच आहोत, नाही का हो आबासाहेब?
अगो माझी गोदा, तुम्ही आहात म्हणून आम्ही निश्चिंत आहोत बघा. तुमच्यावर भरोसा आहे. तुमचा ह्यो विश्वास म्हणजे 7 जन्माचं पुण्य मिळालं बघ. काय ग गोदा, बरी आहेस ना? भाईजी, लग्नात जिजांना आम्ही लुगडे नेसवीत होतो आणि आता बघा किती थोरल्या जाऊबाईंसारख्याच दिसतात. आम्हाला तर अगदी त्यांचाच भास होतोय. पुढे चलावं म्हटलं. जिजा काही आल्या पावली माघारी नाही फिरणार. बघितलं जिजा, तुमच्या माघारी असं आम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागतं. बिलकुल नाही. उलट स्वारींचा आवाज लगेच तापतो. तुम्ही आलात ना, बघालच. अहो, काय आमची तक्रार पण अशा आता काय बाहेरच करणार आहेत का? चला बरं, चला सगळ्यांनी आधी आत चला. आम्ही जरा जाऊन येतो. दत्ताजी चला. आलोच. रेणुका मातेच्या मार्गशीर्षाच्या पूजेसाठी आम्ही इथं आलोय असा सगळ्यांचा समज झालाय. मी अभि तेच बोलणार होती. बरं, बघू आपण. दादासाहेब, कोण येतं? आपलं दुर्दैव. काय? आपलं दुर्दैव कोण? लहानात. पंत, कोण येत आहे? वजीर आजम मलिक अंबर यांचा फर्जंद फतेह खान. बरं ऐका, तुम्ही दादासाहेबांना सांगा आणि तुम्ही संभाजी दादासाहेबांना. जी. इथे येऊनच मार खाऊन गेलेत तर एवढा माच. राजे, पंत या. भाऊसाहेब, वजीर आजमचे फर्जंद फतेह खान आलेले. घ्या, आता फत्ते खान आलेत. आधीच हे वाड्यातलं वातावरण असं, त्यात हे आलेत. आऊसाहेब, आम्ही नक्की सांगतो, हे चौकशी करायला आले असणार. आता जहागिरी, सारा, कारभार ह्या सगळ्यांबद्दल ऐकावं लागतं. पुन्हा कुणाला सांभाळायचं आऊसाहेब? कुठलाही निर्णय घेताना डोकं शांत ठेवा. शंभू महादेव आणि तुमच्या आबासाहेबांचं स्मरण करा. वाडा असो वा संसार, जहागीर असो वा कारभार, कुठल्याही गोष्टी या काळजीपूर्वकच हाताळायला हव्या. आधी आम्हाला तुमच्याकडे पाहू द्या. जिजा, आता आबासाहेब बघा, तुमच्या मनाच्या संदुकीतलं सगळं उघड करतात का नाही? आबासाहेब, आम्ही सांगू का? काही नको. तुम्ही लेकीचे बाप व्हाल तेव्हा तुम्ही हा अनुभव घेणारच आहात. काय चाललंय? कसला अनुभव म्हणतायत आबासाहेब? आम्ही सांगू? नाही, आम्ही सांगू. म्हणजे
आधी तसा विचार काही झाला नव्हता, पण ज्या क्षणी तुमचे 2चे 4 हात झाले तेव्हा आम्हाला वणगुजी राजांचे बोल आठवले. काय? म्हणजे जेव्हा तुमच्या थोरल्या बाई आणि तुमच्या सासूबाई माहेरी जायच्या तेव्हा वणगुजी राजे त्यांच्या मंडळीकडे बघायचे. जर का त्या बोलायला येऊन स्वतःच्याच तंद्रीत दिसल्या की त्यांना समजायचं की मुलगी भांडून आली. हे असं कसं? सांगतो. बोलायला तर मारे यायच्या, पण स्वतःच्याच तंद्रीत शेला उतरवायच्या आणि आपल्या पायाकडे बघत बसायच्या. कुंकू तिथेच, पण बोलायच्या मात्र नाही. मग मध्येच 2 हाताने आपलं डोकं धरायच्या, मग स्वतःला समजवत हाताची घडी घालायच्या आणि दातावर दात घट्ट रोवायच्या. मग वणगुजी राजांना समजायचं ती काहीतरी माहेर वाशिंचं झालं. तुम्ही आल्यावर आबासाहेब गप्प का होते? ते आजमावत होते की तुम्ही भांडून तर आला नाही ना. हा? नाही नाही, पण आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तसं काही दिसलं नाही. जिजक्का राजांनी विचारलं तर काय सबब पुढं करणार? सबब आणि पळवाटा यांचा आधार भित्रे लोक घेतात. जिजाबाई कधीच घेणार नाही. जिजाक्का, पाऊल उमऱ्याबाहेर टाकण्या अगोदर पुन्हा विचार करा. एकदा उचललेलं पाऊल प्राण गेला तरी माघारी घ्यायचं नसतं गोदा. नाही म्हणजे तो खान काय आणि वजीर आझम काय त्यांच्यामुळे उगा बोलून चालून ते परकीयच. ते बळजोर आहे, ते बेगुमानच वागणार. पण स्वारींनाच मोल नसेल तर आम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल. जकाव तुका लोक बोलतील असं नाक वर करून गेलं शोभल का? नाक वर करून जाणं चुकीचंच आहे. त्यालाच अभिमान म्हणतात. आम्ही ताठ मानेनं ताठ कण्यानं हे पाऊल उमऱ्याबाहेर टाकतो. त्याला स्वाभिमान म्हणतात. आता स्वारी सन्मानानं आणि विश्वासानं आम्हाला परत न्यायला येईल, तेव्हा जिजाबाई माघारी येतील. अब क्या आजमत कायम रहे. वो कहा है? वो कौन हुजूर? निजामशाही का परचम बुलंद रहे. बीती हुई बातें हम भूल गए. इकला खान पर हमला आपकी जागीरी में हुआ है. उसकी तहकीकात करने के लिए हमें अब्बा हुजूर यानी वजीर आजम मलिक अंबर साहब ने यहां भेजा है. बरं, आम्हाला सांगा, जावई बापू काय म्हणतायत? म्हणजे ते मोहिमांमध्ये रमलेत का आमच्या जिजांमध्ये? मोहिमांमध्ये असतील तर काय बाप खामक्याय म्हटलं, जावायला सुद्धा वटणीवर आणीन. आमच्या सोन्यासारख्या जिजाला वेळ देत नाही म्हणजे काय? नाही नाही, त्यांना वठणीवर नका आणू. ते आम्हाला अगदी सुखात ठेवतात. मोहिमा असल्या तरी रणातून आमची दखल घेतात. फुला
सुगंध, म्हणजे स्वारींचा खलिता. सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई साहेब यांची. आपल्या कर्तव्यात कधीच चुकत नाहीत ते. गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन इखलाक खान पर हुआ हमला ये भी बीती हुई बात है. तो हमें यहाँ क्यों भेजा गया? हाँ? उनके लिए बीती हुई बातें मतलब बचपन की बातें है ना? हम जानते हैं आप हमें पसंद नहीं करते, मगर क्या करें, हवा का रुख आपके खिलाफ ही है, इसलिए हमें आना पड़ा. मतलब हम समझे नहीं. नजर नीचे करके बात करें. हम जानते हैं कि आप हमें पसंद नहीं करते, मगर क्या करें, हवा का रुख आपके खिलाफ ही है, इसलिए हमें आना पड़ा. मतलब हम समझे नहीं. नजर नीचे करके बात करें. संभाजी राजे, हमला किस पर हुआ है, ये बात की अहमियत तब नहीं रहती अगर वो बंदा बादशाही सरदार ना हो, वो वजीर आजम का भेजा हुआ सरदार ना होगा. मगर अफसोस, अफसोस कि ऐसा ही हुआ. इसलिए वजीर आजम आप सबको जिम्मेदार समझते हैं. फतेह खान साहब कहिए. फतेह खान साहब, जो हुआ वो बदकिस्मती से हुआ, गलत हुआ. एक जागीरदार के नाते हम उनको मुआवजा देंगे. शाहजी राजे, इनाम, मुआवजा, सजा, मौत, ये सब फरमाने का मर्तबा आप नहीं रखते. आपकी वो हैसियत नहीं है. ये बात आप भूलिएगा मत. जिल्ले सुबानी पातशाह हजरत के पास ऐसे कई सरदार हैं जो ये हैसियत रखते हैं. वो सिर्फ वही ऐसे फरमान निकाल सकते हैं. जागीरदार होने के नाते आप इतना कीजिए कि उस मुजरिम को हमारे सामने लाइए. और अगर आप वो भी नहीं कर सकते तो वो भी काम हम करेंगे. लेकिन उस मुजरिम को हम छोड़ेंगे नहीं, चाहे कोई भी हो. हम उसे बख्श नहीं देंगे. सुकल्या हो जिजा, अगदी पार वाळल्या.
आमच्यासारखं तिकडं कोणी कोणी लक्ष देत नाही वाटतं. हा तेच म्हंटल. आता खऱ्या अर्थाने आम्ही सिंदखेडला आलोय असं वाटतंय. नेहमी हे बोल तुम्ही दारातच ऐकवता. आज म्हंटल विसरलात की काय? बघितलत ना जाऊबाई, आता जिजा सुद्धा आमची चेष्टा करायला लागल्या. मग तुम्ही परतफेड करा की. काकी साहेब, तुम्ही आमच्या मधल्या आऊसाहेबांना भडकवू नका. त्या तशा साध्या भोळ्याच आहेत. तशा साध्या भोळ्या? बरं बरं, पुरे आता. चला सुरुवात करा. तो समोर ठेवलेला थाळा आपोआप लपक होणार नाही. चला. हे एवढे जिन्नस एकाच वेळी? हो मग, चांगली धष्टपुष्ट करून पाठवणार आहोत तुम्हाला वेरूळला. काय नको बाई, त्यांच्या स्वारींना अशाच आवडत असतील तर उगाच धष्टपुष्ट कशाला. बघा हा, आम्ही कशालाच हात लावणार नाही. मग नाही नाही, आम्ही आता तो विषय काढणार नाही. तुम्ही थाळ्याला सुरुवात करा. मधल्या जाऊ बाई, तुम्ही त्या जोडीने नवस काय तो म्हणत होता तो सांगा ना जिजांना. हो, म्हणजे बघा, मार्गशीर्षात रेणुका मातेच्या पूजेला केलेला नवस पावतो बरं का जिजा. पण तो नवस जोडीने केलेला असायला हवा. अहो, उलकडून सांगा ना त्यांना, नाहीतर कसं करणार. आधी कार्तिक महिना येतो आणि मग मार्गशीर्ष येतो. इथून सुरुवात करा, म्हणजे हसू नाही येणार तुम्हाला. हो बर. कसं असतं जिजा, कार्तिक महिन्यातला धुक्याचा पडदा कसा चिरमिरीत असतो, आणि मार्गशीर्षात तर काय बघायलाच नको, धुक्याचा महालच की. आता तुमच्या आबासाहेबांचे 27 महाल, पण हा 28वा मार्गशीर्षातला धुक्याचा महाल. पुढे बाई, आम्हाला नाही अजून उलगडून सांगता येणार. जिजा त्या स्वारींबद्दल बोलतायत, कळलं ना. काकी साहेब काय चुकीचं बोलल्या? त्या काय आणि आऊ साहेब काय? त्यांनी कधी आपली हुशारी वजीर आझमकडे जाऊन मांडली आहे का? नाही ना. ती तुम्ही मांडली, कारण तुमचे आबासाहेब 27 महालांचे 12,000 मनसबदार होते. पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं की हे सगळं बदलायचं. ती लहानपणीची स्वप्न होती, हे मोठेपणाचं सत्य आहे. बघा ना थोरले आऊसाहेब, एकीकडे आम्हाला एवढे जिन्नस वाढून ठेवले आणि दुसरीकडे आम्हाला चिडवत आहेत. मधल्या बाई, जाऊ बाई, त्यांना चिडवू नका हा, नाहीतर त्यांच्या स्वारींना नाव सांगतील त्या. आऊसाहेब, सिंदखेडला गेल्या? हो, गोदा आणि गोमाजी काका सुद्धा त्यांच्या सोबत आहे.
अहो पण अशा मध्येच आमचीच गलती झाली. 1,00,000 खानावर हल्ला काय झाला, सगळंच बदललं. नुसतं बदललं नाही तर बिनसलं. राजा राजा तुम्ही मला शिक्षा करा. अहो भीतीपोटी मी समज लपिवलं पर मला आता हे झेपना झाल्या. काय लपवलं? आणि हिराजी असं अचानक काय झालं? अहो तो फत्तेखान तुम्हाला काय बी बोलत होता आणि तुम्हाला हे समजा ऐकून घ्यावं लागलं. हे समजा माझ्यामुळे झालंय राजा. त्या समजाला मीच जबाबदार आहे. काहीही काय बोलता हिराजी? राज बाईसाहेबांबरोबर ज्या पाठराखीनं आल्यात ना त्या आमच्या कारभारी नाही. अहो पर त्या 1,00,000मुळं आमच्या संसाराची सगळी माती झाली आहे बघा. अहो जिथं जाईल तिथं वाटोळ करतो ह्यो. सिंदखेडला गेला आणि आमच्या कारभारणीला उचलून घेऊन गेला. पर तुमचं सासर लखुजी राजे वाघाच्या हिमतीच आहेत बघा. आमच्या कारभारणीला हात बी न लागू देता त्यांनी त्याच्या तावडीतून सोडवून आणलं. पण आमच्या घरचेच कुठं पटतंय. त्यांनी तिला घरी धाडून दिले. पण आता ह्योच 1,00,000 तुमच्या बी संसारात इश फिरतो या बघा. म्हणून आमच्या कारभारणीने त्याच्यावर हल्ला केला. काय होय? अहो मी समजा स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. नाही कारभारणीला माहित नव्हतं पर मी आज गेलो होतो राखणीला. आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही 1,00,000 खानावर हल्ला केला नाही. आमच्या स्वारींचा आमच्यावर विश्वास आहे की नाही एवढंच हवं. खरं तर जेव्हा सगळे जमले होते तेव्हा आमच्या बाजूने एकही अक्षर निघालं नाही. याचं कारण आम्ही समजून घेतो की स्वारींच्या मनात संशय असेल. पण देवावरचं फूल उचललं तरी सुद्धा काय होऊन बसलं? आज आम्ही सिंदखेडला पोहोचलो. पण इथं आम्ही रेणुका मातेच्या पूजेला आलोय असा सगळ्यांचा समज झाला. तुम्हाला ठाऊक आहे, इथं जोडीवरून आम्हाला चिडवलं जातंय. धोक्याच्या महालात आपण एकमेकांच्या संगे आहोत असं सुचवायचं होतं मधल्याहून आणि काकी साहेबांना. चिडवता चिडवता स्वतःच लाजत होत्या. आम्हाला कळत नव्हतं असं नाही. खरं तर मनातून आम्हाला आवडतच होतं. पण त्यांना काय सांगणार आता तुम्ही आमच्यावर रागावलाय म्हणून. तुम्हाला कळलं असेल ना आम्ही इथं का आलोय. पण त्यांना काय सांगणार आता तुम्ही आमच्यावर रागावलाय म्हणून. तुम्हाला कळलं असेल ना आम्ही इथं का आलोय. नेमकं काय झालंय
तुम्हाला कळलं असेल ना? आम्हाला सगळं समजलं. तोपर्यंत उशीर झाला होता. समजूत काय होती आणि घडलं काय कल्पनाच नव्हती. नसेल कल्पना तरी काय झालं? अगदी आम्ही चुकलो तरी सुद्धा आमच्या जागी येऊन तुम्ही विचार केला नाहीतच. तुमची जागा सोडली नाहीतच. खरं सांगू, आम्ही तुमच्याच जागी येऊन विचार केला. आमची गलती नसतानाही आम्ही तुमची माफी मागणार होतो. तुम्हाला वाटत असेल बरं झालं कटकट गेली, शांत झोप लागेल. पण आम्हाला तुमची क्षणाक्षणाला आठवण येते. आम्ही कोणाशी बोलू सांगा? आज तो फत्ते खान आलाय आणि आमचा पावलोपावली अपमान करतोय. अशा वेळी तुम्ही इथे असायला हवे होतात. शंभू महादेवानेही आम्हाला ही शिक्षा केली असणार. ज्यावेळी आम्हाला तुमची अत्यंत गरज आहे त्याच वेळी आम्ही इथे एकटे आहोत. तिथं आम्ही किमान समशेरी जवळ आमची घागररीती करत होतो. कुठल्या विचारात हरवला आहात? आम्हाला वाटलं एव्हाना झोपला असाल. अहो हे काय, झोपायचीच तयारी करत होतो. बरे आहात ना जिजा? आम्हाला बघितल्यावर हसताय तुम्ही, पण एरवी कुठल्या तरी विचारात हरवले आहात असं वाटतं. काही चिंतेचं कारण नाही ना? नाही, आम्ही उद्याच्या पूजेचा विचार करत होतो. नाही, आम्हाला पटत नाहीये, पण ठीक आहे. अहो खरंच, आम्ही उद्या काय करू तुम्हीच सांगा. माहेरवाशीण आहात ना, मग तशाच राहा. पूजेची सगळी तयारी झाली. चल, तुम्ही ना आरामात उठा. आता झोपा. हो. थोडं तुम्हाला की तेल घालून देतो. आऊ, रेणुका माते, आपल्या जिजा तुझ्याजवळ नवस बोलतीलच, पण आम्हीही बोलतो. आता त्यांची फूस उजवू दे. पुढच्या वेळेला येतील ते बाळणपणालाच येऊ दे. आम्ही सवत्स धेनूचं दान करू. थोरल्या साऊबाई, ऐकलत ना काय नवस मागतायत ते? काहीतरी बिनसलंय असं वाटतंय आम्हाला. नाही म्हणजे नसेलही तसं काही, पण आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही रेणुकेला सांगितलं, बाई, जिजांच्या डोक्याला शांतता मिळू दे. अजून आल्या नाही. काय ग गोदे, तिकडं पण उशिराच उठतात का? मधल्या बाई, अहो आम्हीच सांगितलं त्यांना, बाहेरपणाला आला आहात तर जरा आरामात उठा.
घ्या आल्या तुमच्या जिजाबाई. जिजा तुमच्या मधल्या विचारत होत्या तिथेही तुम्ही असंच उशिरा उठता का? आमच्याकडं नाही बाई चालत असं. आमच्याकडं चला नमस्कार करून घ्या. हो. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. बघितलं ना थोरल्याबाई, जिजा आता पक्क्या भोसले झाल्या आहेत. काय? अहो आता बोलण्यात अलीकडे आमच्याकडे असं आमच्याकडे तसं जरा अधिकच बोलू लागलात तुम्ही. आणि आता तर कहरच केलात. रेणुका मातेच्या समोर बसून शंभू महादेवांचं स्तोत्र म्हणताय. अय्या, असं झालं का? पण आम्हाला रेणुका मातेचं स्तोत्र सुद्धा येतं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेवमयी शुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्रमालिनी.